आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय इनामदार साहेब, लय गडबड केली तुम्ही येण्याची। अरे आज सुट्टी संपत आली होती, त्यामुळे गडबड करणं गरजेचं होतं, म्हणून म्हटलं लगेच भेटून घ्यावं तुम्हाला। काय हरकत नाही। हे आमचे दाखले बंधू प्रसादराव, समजा शिक्षण अमेरिकेत झाले बरं का। आता इंग्रजी सोडून बाकीच्या भाषेत थोडे ढिला आहेत आणि थोडं कमीच बोलतात, पण लय हुशार आहेत बरं का। No issue. I'm comfortable with English. घरकाम, शिक्षण, नोकरी सगळं व्यवस्थित हाताळायची तयारी आहे तिची। आणि आता PG साठी बाहेरच्या देशात प्रयत्न चालू आहेत। सगळं मनाप्रमाणे जमलं तर दोघांनाही तिकडंच सेटल करूया। दादा, यांची काय माहिती काढली होतीस का नाहीस? तर आपल्या अख्ख्या खानदानात एवढं कोण शिकलं नाही, तर आपल्याला इकून खायली। सरनोबत साहेब, आमची मुलगी तुम्हाला जर पसंत असेल तर पुढच्या तयारीला लागू आपण। आणि आम्हाला विचाराल तर आम्हाला मुलगा पसंत आहे। तुमच्या जर सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या तर लागली सुपारी फोडूया आपण। आजच्या काळात फक्त पोरगा पसंत आहे म्हणून चालत नाही हो। मुलीला घरच्या वातावरणाशी जुळून घेता यायला पाहिजे। आता माझी नातसून सुषमा, अहो 15वी पास झालेली आहे, पण लगीन झाल्यानंतर लगेच कुटुंबाच्या जबाबदारीकडे लक्ष घातलं तिने। आणि एवढं समजाय आमच्याकडे तर नोकरी करण्याची गरजच काय नाही का। आणि आमच्या परसाच्या बायकोनं म्हणजे असं समज करायला पाहिजे, म्हणजे घरच्यांचे मानपान, नातेवाईकांचे मानपान, नंतर घरातले उत्सव, रीती भाती, सण परंपरा, गावातले उत्सव, हे समदे तिनं करायला पाहिजेत। तुमची पोरगी परदेशात जाणार कवा, शिक्षण करणार कवा, घरातल्या कामात लक्ष देणार कवा। आणि आमच्या घरची रीत ही आहे की आमच्या घरातल्या सुनेनं नोकरी करता कामा नये। अव घरातले पुरुष एवढे बक्कळ कमवतात, गरजच काय नोकरीची। तेव्हा घरातल्या बायकांनी घरात लक्ष घालावं, एवढीच अपेक्षा आहे त्यांची। कुठल्या काळात जगताय तुम्ही? बाबा, मला अशा घरात लग्न नाही करायचंय। माझ्यासाठी शिक्षण ही माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि मी खूप मन लावून शिकतेय, नोकरी करण्याचे स्वप्न पाहतेय आणि आता नोकरीच करता येणार नाही म्हणजे सॉरी। हे बघा इनामदार साहेब, आम्ही काय तुमच्या जोर जबरदस्ती नाही केली, नाही तुमच्या मागे लागलो की आमच्या प्रसाचं लग्न करा, त्यामुळे तुम्ही येऊ शकता। अहो पण सरनोबत साहेब, थोडं शांततेने बोललो असतो आपण। आता तुमच्या पोरीला लगीनच नाही करायचं तर मग कशाला बोलायचं? शांतपणे दरवाजा तिकडे निघा। काय शशिकांतराव, अहो या परसासाठी कुणाची सोयरी कानायची हे बी कळे नव्हे तुम्हासनी? अगं अजय, या वकिलामुळे प्रसादच्या लग्नाची बातमी ही वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आहे। आता परडीच्या उत्सवामध्ये सगळी आजूबाजूच्या गावातील नामांकित लोक आली होती आणि या समद्यांनी या प्रसादचा समजा ते थाट बघितला, त्यामुळे आम्हाला नुसतं फोनवर फोन। आता समद्यांना नाही म्हणून सांगून आमच्या तोंडाला फेस आलाय। ए सोनुल्या, गबुल्या, नवर द्याव, मला माहिती नव्हतं त्याच्या मागं पुरीची एवढी रांग येते। अमेरिका रिटर्न, अमेरिका कुठे माहिती का? इथे माग। ह्या अमेरिका रिटर्न येण्यासाठी भरपूर हातपाय मारून आपल्याला येडीच पोरगी शोधावी लागेल। आई ग आई आई सुनबाई,
लय रात्र झाली, झोपलो नाहीत अजून. चिरंजीवांनी काही कळवलं नाही का तुम्हाला? अजून कसे आले नाही? डॅडी ते असू दे असू दे, आलं आमच्या लक्षात. या आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात शहाणपण येईल ना, तो दिवस आमच्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. असू ये घे, सुका मेवा आहे. भूक लागली, काही खावस वाटलं, जवळ असू. हो. आराम करा, आम्ही बी जातो झोपायला. हं? डॅडी 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 काय होतंय तुम्हाला? डॅडी डॅडी काय होतंय? डॅडी डोळे उघडा ना डॅडी. हे बघा, यांना विश्रांतीची गरज आहे. यांचा बीपी शूट झालाय, तर तो कंट्रोलमध्ये आणावा लागेल. त्यासाठी आपण औषधं सुरू करू. हा, डॉक्टर हे कशामुळे झालं बरं? नाही म्हणजे आजपर्यंत डॅडींना असा त्रास कधीच झाला नाही हो. आता हे कशामुळे झालं हे सांगता येणार नाही. काही वेळा जास्त विचार करणं, मानसिक ताण घेणं, अशी बरीच कारणं आहेत याची. डॉक्टर, तुम्ही इथं चिरंजीव, काय झालंय आम्हाला? सुनबाई, तुम्ही आराम करायला सोडून इथं काय करताय? तुम्ही आराम करा. तुम्हाला काय पाहिजे आम्ही आणून देतो. हा, आम्ही आणून. हे बघा, प्लीज तुम्ही उठू नका. तुमची तब्येत नाजूक आहे. तुम्ही आराम करा बरं, अजिबात उठू नका. हो डॅडी, माझी तब्येत बरी आहे. वहिनीने जे औषधं दिले ते ना, त्याच्यामुळे मला आता बरं वाटतंय. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि बरं वाटत नाही ना तोपर्यंत इथून हालायचं नाही अजिबात. हा, आता तुम्हाला आरामाची गरज आहे. आम्ही ठीक आहे हो, आम्हाला काय झालेलं नाही. सुनबाईंकडे लक्ष द्यायला लागेल, त्यांची काळजी घ्यायला लागेल. पोटूशे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. मी घेईल ना तेजूची काळजी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आराम करा फक्त. हा, मी आत्याला कळवते. नाही नाही, कोणाला कळवू नका आणि कोणाला बोलवू नका. आम्ही बरे आहो, उद्यापर्यंत ठणठणीत बरे हो आम्ही. पण कोणाला बोलवू नका आणि कोणाला काय कळवू नका. हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुमचा बीपी शूट झालाय आणि परत जर शूट झाला तर तुम्हाला दवाखान्यात नेल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही यांना त्रास देऊ नका. थोडेच दिवस हे जे सांगतील ना ते ऐका, सगळं व्यवस्थित होईल. डॅडी, मी नाही सांगणार कोणाला, पण प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. सुनबाई, आम्हाला तुमची काळजी लागून राहिली हो. आम्हाला तुमची सेवा करायची, तुम्हाला जपायचे. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, आम्ही बनवून देतो. डॅडी मी आहे ना. मी घेतो तिची काळजी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आराम करा बरं. डॅडी तुम्ही आराम करा. अहो तुम्हाला आरामाची गरज आहे, आम्ही आहोत की. हे बघा, काही लागलं तरी कळवा मला. आराम करा बरं तुम्ही.